भाजप शिवसेनेची सत्ता असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शहरातील आठवडी बाजार बंद करून इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला। मात्र याला भाजपाचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांनी विरोध केला। आपल्यासोबत स्वतः आमदार संजय केनेकर आहेत। काय सांगाल भाऊ, मी ज्या पद्धतीने म्हणल्याप्रमाणे आता तुमची सत्ता आहे आणि तुम्ही म्हणताय की ते आठवडी बाजार नाही हलवले पाहिजे। खरं तर व्यापाऱ्याची आणि सर्वसामान्य नागरिकांची तुम्ही भूमिका मांडताय, मात्र हे स्पष्ट काय आहे? खरं तर भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता आताच स्थापन झाली, त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना आणि महत्त्वाच्या पदावर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना याची जाणीव नाही आहे आणि त्यामुळे आयुक्ताने हा निर्णय घेतला। पदाधिकाऱ्यांना कळण्याच्या आधीच हा निर्णय आयुक्तांनी घोषित केला की आठवडी बाजार बंद करणार, परंतु या आयुक्तांना माहीत नाही आहे या खऱ्या अर्थानं या राज्याच्या सरकारची विचारसरणी त्यांनी लक्षात घेतली नाही। सर्व साधारण माणूस, दीन दलित उपेक्षित पीडित आणि सर्वसाधारण माणूस हा केंद्रबिंदू आहे आमच्या राजकारणाचा आणि त्याच्यामुळं सर्वसाधारण माणसाचा जो बाजार असतो, सर्वसाधारण माणूस खऱ्या अर्थाने बाजारात विक्रेता असतो आणि सर्वसाधारण माणूस ग्राहक असतो आणि त्यामुळे तुम्ही कुठल्या घटकातली माणसं या बाजारात येतात? अहो शेवटी 12 बलुतेदार 18 पगडमधली बहुजन समाजाची माणसं या बाजाराचे विक्रेते आहे। शेवटी कोणी भाजी घेऊन बसतं, कोणी गहू घेऊन बसतं, कोणी जेव्हा ही छोटी छोटी माणसं आपला व्यापार करतात जे म्हणजे ही गरीब माणसं आहे बाजारात बसणारी विक्रेते। आणि बाजारात येणारी कोणत्या घटकातली माणसं आहे? रस्त्यावर हॉकर्स, रस्त्यावरचे असंघटित कामगार हा बाजारात येतो आणि त्यामुळे सर्वसाधारण माणसाला जी स्वस्त खऱ्या अर्थानं वस्तू मिळतात बाजारात, त्या वस्तूवर घालण्याचं काम किंवा या दोन्ही सर्वसाधारण माणसांची गळचबी करण्याचं काम, मग तो का विक्रेता असो का ग्राहक असो, हे जर कराल तर माझं असं म्हणणं होतं, विनंती होती आयुक्तांना, हे तर अजिबात बाजार बंद करण्याचं काम करू नका, त्याला स्थगिती द्या। पर्यायी व्यवस्था बाजाराला झाल्याशिवाय बाजार बंद आपण करू शकत नाही आहे आणि ते आपण चुकीचं करताय आणि मग ही मनमानी मी चालू देणार नाही, ही भूमिका घेतली आणि निश्चित मी महापौरांना निवेदन दिलं, विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं, अजिबात बाजार बंद होऊ देणार नाही, कारण सर्वसाधारण माणूस हा त्या बाजाराचा केंद्रबिंदू आहे आणि आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सर्वसाधारण माणूस आहे। पण आपण बघतोय स्थलांतराचा विषय जरी हातात घेतला तरी असे हजारो छोटे छोटे व्यावसायिक आहेत जे छत्री लावून बसतात, पोते टाकून बसतात, त्यांचा विषय आता जे आहे आयुक्तांची बदली झाली। विषय असा आहे, आयुक्तांची बदली ती रुटीनप्रमाणे झाली आणि त्याच्यामुळं ती बदली होण्यामागे काय करणे मला माहीत नाही, परंतु एक सांगतो, या राज्यामध्ये सर्वसाधारण माणसाची संतुष्टता आणणे हे आम्ही राजकीय कार्यकर्ता म्हणून आमचं पहिले कर्तव्य आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचार संस्कृतीच ती आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय आमचे जनक आहे भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांचा विचार हा आहे की अंत्योदय, शेवटचा माणूस संतुष्ट झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, समृद्धी झाला पाहिजे, तर बाजार हा शेवटच्या माणसाचा खरं तर व्यवहार करण्याचा, खरं तर त्याला संतुष्ट करण्याचा एक ते ठिकाण आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणावर घालणं म्हणजे मॉल संस्कृती जन्म घालणे किंवा गाळे 25-25 लाखाचे करून त्या छोटे छोटे विक्रेते त्यांना हे गाळे घेता येणार नाही। शेवटी बाजार हा गरिबासाठी चालवलेला व्यवहार आहे। कुठेतरी आपण बघितलं, तुम्ही सुद्धा भाजपाचे आहेत, महापौर भाजपाचे आहेत, नगरसेवक भाजपात, म्हणजे कुठेतरी पक्षातच जे ते विसंगती पाहायला मिळते का? हे बघा, आत्ताच महानगरपालिकेची मध्ये आमचे पदाधिकारी महापौर स्टँडिंग कमिटी स्थापित झाले, त्यांना काही विचारात मला तरी वाटत नाही त्यांना इतके विचारात घेऊन हा निर्णय केला असेल। आयुक्तांनी निर्णय घोषित केला म्हणून मी हा रोष आयुक्तावर व्यक्त करतोय आणि शेवटी महापौर सर्वोच्च असतोय आणि त्यामुळे महापौरांनी त्या शहराची सामाजिक स्थिती लक्षात घेतली पाहिजे। ज्या शहराची सामाजिक स्थिती बाजाराची, तिथं बाजार असलाच पाहिजे, नाही तर सामाजिक असमतोल निर्माण होईल, अराजकता माजेल। खऱ्या अर्थानं बाजारामध्ये घेणारे ग्राहक आणि विक्रेते यांची जर गळचेपी झाली तर उद्या या शहरात अराजकता माजेल, बेरोजगारी तयार होईल, उघड्या दिवसा उघड्या चोऱ्या होतील
आणि ही असमतोलपणा आहे. आणि सामाजिक असमतोलपणा न होऊ याकरता त्या शहराची सामाजिक स्थिती काय याचा अभ्यास असला पाहिजे. आणि त्यामुळे माझ्या शहराची सामाजिक स्थिती बाजाराची आहे. आणि त्यामुळे मी निश्चितपणे त्याकरता, कारण भारतीय जनता पार्टीचा विचारच सर्वसाधारण माणसाची संतुष्टी हा विचार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी तुमचे चिरंजीव हर्षवर्धन केनेकर यांनी अर्ज भरला होता, मात्र तो माघारी घेण्यात आला. माघार घेतले हे काही फार मोठं केलेलं नाही आम्ही. भारतीय जनता पार्टीची खऱ्या अर्थानं विचार संकल्पना, ध्येय आमचं सिंहासन चढ़ते जाना नहीं है, सब समाज को साथ लेते हुए चलना हे आमचं ध्येय आहे. आणि त्यामुळं खरं तर असे काही कार्यकर्ते हो 25 वर्षापासून 22 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता नसताना काम करत आलेली कार्यकर्ता आहे. निश्चित आहे त्यांच्याकडे आर्थिक बळ नसेल, त्यांच्याकडे आणखीन काही बळ नसेल, परंतु ही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस खऱ्या अर्थाने इथं भारतीय जनता पार्टीचं काम नव्हते तेव्हापासून काम करणारी कार्यकर्ते आहे. आम्ही आमदार झालो म्हणून का आमच्याच मुलाची ठेवी आहे का, आमच्या मुलाची का मालकी आहे का? भारतीय जनता पार्टी ही कोणाची मालकी नाही आहे. सर्वसाधारण कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे, ही भूमिका माझी पहिल्यापासूनच आहे. तो फॉर्म भरला, तो नॉमिनल त्याला सांगितलं होतं, त्यांनी सांगूनच फॉर्म भरला की मला की मी परत वापस घेणार आहे. तर तो सांगूनच होता फॉर्म. आम्हाला फॉर्म काही स्वीकृत सदस्य निवडणूक लढवायची नव्हती. निवडणूक लढवताना जेव्हा आम्ही उभं राहिलो होतो, हर्षवर्धन केनेकर महानगरपालिकेसाठी निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले होते, त्यावेळेस या छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहास होणार होता. म्हणजे बिनविरोध हर्षवर्धन केनेकरांची निवड होणार होती आणि ती सगळी रचना पूर्णही झाली होती. परंतु पक्षाचा आदेश आला आणि मी पक्षाचा आदेश मानणारा व्यक्ती आहे. मलाही 38 वर्ष झाली आहे आणि त्यामुळे आम्ही फटकन फॉर्म काढून घेतला. आमदार खासदारांच्या मुलांनी लढायचं नाही हे पक्षानं कळवलेलं फॉर्म मागे वापस घेतला. आणि स्वीकृत सदस्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांना, चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही वर्षानुवर्ष काम करण्याला, त्याला संधी द्यावी हे मी सोचलेलं आहे 38 वर्षात, की सर्वसाधारण कार्यकर्त्याची काय कुचंबना होते हे मी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चित मी कार्यकर्त्याकरता हा निर्णय घेतलेला. शेवटचा प्रश्न, इम्तियाज जलील जे आहे ते शहरातील कचरा डेपोची पाहणी करणार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की शहरात कचरा डेपो नको आहे आणि जर गुत्तेदाराला जागा पाहिजे असेल तर तीच जागा शोधतील. महानगरपालिका गुत्तेदाराच्या हिताचे निर्णय का घेते? हे बघा, इम्तियाज जलीलांना आता समाजोपयोगी प्रश्न राहिलेले नाही आहे आणि त्यामुळं ते कचऱ्यात, पार्किंगमध्ये मुंडकं घालायला लागले. पण त्यांना जो मुस्लिम समाज सातत्याने मतदान करत असला त्याच्या सामाजिक स्थितीला बदलण्याची ताकद त्यांच्यात नाही आहे, म्हणून ते महानगरपालिकेमध्ये लक्ष घालवले. लोकसभेचा माजी खासदार राहिलेला माणूस आणि तो कचरा पाहू लागला. अरे सामाजिक स्थिती काय आहे आपल्या समाजाची ते बघावं आणि त्यांनी त्या सामाजिक स्थितीला बदलण्याचं आव्हान पेलावं. निश्चित बघतो आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.